आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही अत्यंत चुरशीने होत आहे। कारखाना निवडणुकीचा प्रचार हा दुसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचलेला आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फेरी चालू आहेत। त्याच पद्धतीने रवळनाथ विकास आघाडी देखील आपल्या पद्धतीने प्रचारात आहे। रवळनाथ शेतकरी पॅनेलचे वसंतराव धुरे आहेत। समाजकारण राजकारणाबरोबर सहकारामध्ये देखील त्यांचा दांडगा अनुभव आहे। तर धुरे साहेब, आपण गेली 4 दिवस निवडणुकी रिंगणामध्ये आहात। प्रचार खेडोपाडी वाड्या वस्तीवर गल्लोगल्ली शेतात जाऊन देखील आपण प्रचार करत आहात। कसा शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळतोय आणि आपलं पॅनेल कोणता अजेंडा घेऊन शेतकऱ्यांसमोर जाते? कारखाना स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित झालेल्या काही प्रसंगामुळे हा कारखाना आर्थिक संकटात पूर्णपणे आलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये 15-16ची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये 11 आणि 10, 11 अशोक चव्हाणांची आणि 10 राष्ट्रवादीची अशा पद्धतीचं संचालक बोर्ड निवडून आल्यानंतर जो कारभार झाला 5 वर्षामध्ये तो अत्यंत कारखान्याच्या दृष्टीनं खड्ड्यात घालणारा, कारखान्याला कर्जाच्या खाईत लोटणारा अशा पद्धतीचा कारभार अशोक चव्हाणांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सर्व संचालक मंडळानं आणि अशोक चव्हाणांनी केलेला आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये जी आज कारखान्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे की 140 कोटी रुपये, 127 कोटी रुपये कारखान्याचं कर्ज, 105 कोटी रुपये कारखान्याची मालमत्ता, म्हणजे मालमत्तेपेक्षा कर्जाचं प्रमाण वाढलेलं आहे। आणि त्यामुळं पुढच्या सीझनमध्ये काम करत असताना फार मोठ्या आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागणार आहे। अशा परिस्थितीमध्ये ही कारखान्याची निवडणूक लागलेली आहे। आज मी तिला आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही रवळनाथ शेतकरी विकास आघाडीचं पॅनल मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा केलेला आहे। आणि त्यांच्या मुश्रीफ साहेबांच्या अथक प्रयत्नानं, त्यांचे अनुभव, त्यांचे त्याच्यातले जिव्हाळा, त्यांचे प्रयत्न आणि हिमालयासारखा असणारा पाठिंबा, या पाठिंब्याच्या जीवावर आम्ही उद्या ह्या अडचणीतून कारखाना निश्चितपणानं बाहेर काढू अशा पद्धतीची भावना आमच्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यासह रवळनाथ पॅनलच्या सगळ्या उमेदवारांची आहे। आणि हे मुद्दे आम्ही शेतकऱ्यांसमोर मांडून आम्ही ही निवडणूक यशस्वी करण्याच्या दृष्टीनं पुढे जात आहोत। तुम्ही चेअरमन असताना 17-18 कोटी हा फायद्यात कारखाना होता। त्यानंतर तुम्ही म्हणताय की कारखाना कर्जामध्ये डुबलेला आहे। तर नेमकं कुणाच्या कारकिर्दीमध्ये हा कारखाना कर्जाच्या ढाईत गेला? नेतृत्वाखाली मागच्या वेळेला ही निवडणूक अशोक चव्हाणांची चराटी समोरच्या बाजूनं आणि राष्ट्रवादीची आमच्या बाजूनं अशा पद्धतीची निवडणूक जी झाली त्या अशोक चव्हाणांच्याच कारकिर्दीमध्ये त्यांना जी ती 3-4 वर्ष या कारखान्याचे चेअरमनपद भूषवण्याची काम करण्याची संधी मिळाली, त्यांच्याच अकार्यक्षमतेमुळे आणि त्यांच्या निर्णय प्रक्रियेमुळेच हा कारखाना आर्थिक अडचणीत सापडलेला आहे, कर्जाच्या खाईत सापडलेला आहे। गेली 2-4 दिवस प्रचार करताय, कसा सभासदांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटते रवळनाथ पॅनेलच्या बाबतीत सभासद काय निर्णय घेतील? आमच्या रवळनाथ शेतकरी पॅनलमध्ये जे उमेदवार आदरणीय मुश्रीफ साहेबांनी जे उभे केलेले आहेत ते स्वच्छ चारित्र्याचे, सहकारामध्ये अत्यंत चांगलं काम करून राहिलेली मंडळी आहेत। जनता बँकेचे चेअरमन मुकुंददादा देसाई असू देत, KDC बँकेचे संचालक सुधीरभाऊ असू देत किंवा विष्णुपंत केसरकर असू दे, मी स्वतः सहकारामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं आहे। माझ्या कारकिर्दीमध्ये कारखान्याला 17 ते 18 कोटीचा नफा आम्ही मिळवून दिलेला आहे। त्या कारखान्यापासून बरंच आम्ही काही व्यवस्थापनामधलं, प्रशासनातलं शिकायला मिळालेलं आहे। त्याचा ज्ञानाचा फायदा घेऊन KP साहेबांच्या अखंड 25 वर्षाचे चेअरमन पदाचा त्यांचा कारखान्याच्या बाबतीतला अनुभव डोळ्यासमोर ठेवून मुश्रीफ साहेबांचं मार्गदर्शन करून निश्चितपणानं हा कारखाना अडचणीतून बाहेर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही। प्रचाराच्या दरम्यान अनेक आरोप प्रत्यारोप दोन्ही पॅनेलकडून होताना दिसत आहेत। यामध्ये खास करून वसंतराव धोरेंच्यावर देखील आरोप प्रत्यारोप होत आहेत। विरोधक बोलतात की जाणून बुजून आजरा कारखान्याला ऊस न पाठवता तुम्ही जाणून बुजून दुसऱ्या कारखान्याला पाठवताय, याबाबत आपल्याला काय बोलायचं आहे? प्रामुख्यानं अशोक चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये आमच्या उत्तूर सेंटरला, उत्तूर विभागाला ज्या टोळींचं ऊस तोडणाऱ्या टोळींचं देण्याचं जे प्रमाण आहे ते इतर सेंटरांच्या मानाने नेहमीच ते कमी, अत्यंत अल्पसच राहिलेलं आहे। आणि शेतकऱ्यांना ऊसाच्या टोळ्या पुरवल्याशिवाय ऊस पुरवठा कारखान्याला करणं हे अडचणीचं ठरतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा कारखान्याच्या खाईत लोटलेला, कर्जाच्या खाईत लोटलेला हा जो कारखाना आहे, या कारखान्याला ऊस आपला गेल्यानंतर आपली ऊसाची बिलं शेतकऱ्यांना मिळतील का नाही या बाबतीतली सुद्धा भीती शेतकरी वर्गामध्ये आहे। कारण कारखान्याचा कारभार हा काय लपून छपून राहिलेला नाही। ते कर्जाच्या खाईत आणि पगार, कर्मचाऱ्यांचे पगार न देणे किंवा इतर गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या घडल्यामुळं शेतकरी आजरा कारखान्याला ऊस द्यायला भीतोय। आणि त्याशिवाय टोळ्यांचं प्रमाण आमच्याकडं नसल्यामुळंच ऊसाचं थोडंफार प्रमाण जरी राहिलं असलं तरी त्यांनी जी आकडेवारी जी दिलेली आहे ती आकडेवारी पूर्णपणे चुकीची आहे। तो आकडा निश्चितच जास्त आहे आणि उत्तूर विभागातून कमी ऊस कधी गेला आहे अशा पद्धतीची माझी भावना नाही। आकडेवारी त्यांनी पुन्हा तपासावी। निश्चितपणानं उत्तूर सेंटरवरून ऊस हा भरपूरच आजरा कारखान्याला गेलेला आहे। तर सभेच्या दरम्यान रवळनाथकडून सांगितलं जाते की हसन मुश्रीफच हा कारखाना चालवू शकतात, हसन मुश्रीफच एक उत्तम पर्याय आहेत, सक्षम पर्याय आहेत,
असं का बोललं जाते आणि खरोखरच हसन मुश्रीफ हा कारखाना चालू शकतात का? सुनील शिंदे किंवा अशोक चराटे या कारखान्याचे चेअरमन असताना सुद्धा आपला हा दुर्गम भागातला म्हणजे आजरा तालुक्यातला डोंगर भागामध्ये असणारा हा बहुजन समाजाचा जो युनिट आहे तो युनिट बंद पडू नये म्हणून अगदी अडचणीत असताना सुद्धा अशोक चराटे आणि सुनील शिंदेच्या कालखंडामध्ये सुद्धा KDC बँकेचे चेअरमन आदरणीय मुश्रीफ साहेब चेअरमन म्हणून तिथं असताना नियमामध्ये न बसताना रिझर्व्ह बँकेच्या नियमामध्ये न बसत असताना सुद्धा त्यांनी कर्जपुरवठा करून कारखाना बंद पडू नये म्हणून कर्जपुरवठा केलेला आणि कारखाना चालवण्याच्या दृष्टीनं त्यांनी आपली पराकाष्ठा पणाला लावलेली आहे. हीच परंपरा ही आम्ही आमच्या नेत्यांच्याकडून अपेक्षित करतो आहे. आणि कारण ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत, कुठल्याही विकास कामाला असू देत, कुठल्याही अडीअडचणीला असू देत, हिमालयासारखं झोकून देऊन काम करण्याची त्यांची काम करण्याची पद्धत असल्यामुळं निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये मुश्रीफ साहेब आम्हाला हिमालयासारखं आमच्या पाठीशी उभा राहतील. सगळ्या अडचणी सोडवण्यामध्ये ते स्वतः जातीनं लक्ष घालतील. आमचे नेते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये आहेत आणि अजितदादाचे त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. आणि अजितदादांचे आणि अमित शहा आणि मोदी साहेबांचे हे जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं केंद्रापर्यंत कुठल्याही प्रकारची अडचण जर मुश्रीफ साहेब घेऊन गेले तर ती सोडवण्यामध्ये अडचण येणार नाही अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. त्यामुळं मुश्रीफ साहेबच एकटेच कारखाना चालवू शकतील अशी आमची स्वतःची धारणा आहे. पुढे 4 दिवसावर निवडणूक राहिलेली आहे. उत्तमरित्या कारखाना चालण्यासाठी, सक्षमरित्या कारखाना चालवण्यासाठी रवळनाथ विकास आघाडी पॅनेलच्या माध्यमातून आपण सभासदांना काय आवाहन करताय? मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली रवळनाथ पॅनल हे जे मुश्रीफ साहेबांनी उभा केलेलं पॅनल आहे, या पॅनलला कुठल्याही प्रकारचं क्रॉस वोटिंग न करता या पॅनलमधल्या 21च्या 21 उमेदवारांना प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या आणि आमच्यावरची आणि मुश्रीफ साहेबांच्यावरची जबाबदारी वाढवा अशा पद्धतीची विनंती आम्ही या निमित्त करतोय. आझारी कारखाना उत्कृष्ट पुनर्वसन मिळालेले पुरस्कार विजेते माजी चेअरमन वसंतराव धुरे यांनी सडेतोड उत्तर आज आरोपांना दिलेली आहेत. याशिवाय हसन मुश्रीफच कारखाना का चालू शकतात याचं देखील स्पष्टीकरण त्यांनी सांगितलं आहे. सभासदांनी याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा. आझारा कारखान्याला ऊर्जित अवस्था यायला हवी, उत्तम पद्धतीने कारखाना चालला पाहिजे. यासाठी आपण रवळनाथ विकास आघाडीच्या पाठीशी भक्कम उभं राहिलं पाहिजे असं आव्हान आज वसंतराव धुरे यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे.